कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो हॅलो अक्की, कशी आहेस तू? काय करतेयस? अप्पू, केवढा उशीर झालाय, तू अजून झोपला नाहीस? काय अक्के तू पण, एकतर तू फोन करत नाही आणि तुला माझी आठवण बी येत नाही, आणि वरून माझी परीक्षा तोंडावर आली, त्याचं टेन्शन आलंय मला। हो बाळा, मी समजू शकते, पण काय करू, मला कामातून वेळच नाही मिळत, पण मला पण तुझी खूप आठवण येते। मी नंतर करते। कोण आहे? अप्पू। दे। काय रे, झोपलो नाहीस का अजून? नाही ना, अभ्यास करत होतो, ते आता परीक्षेचं टेन्शन आलंय ना मला। अरे बापरे, परीक्षेचं टेन्शन आलंय? अप्पू तुला माहिती आहे का, मला पण टेन्शन यायचं। मी काय करायचो माहितीये, मी अभ्यासाकडे लक्ष द्यायचो। परीक्षा तर होणारच आहे ना, तू पण असंच कर, तू अभ्यासाकडे लक्ष दे। जास्त टेन्शन आलं, जास्त अभ्यास कर। काय हवं तर प्लॅनिंग कर, टाइम टेबल बनव। बरं झालं दाजी तुम्ही सांगितलं। दाजी, अक्कीकडे फोन द्या की। हा देतो, धर। हा अप्पू। अक्की, दाजींकडून शिक की जरा कसं बोलायचं ते। बघितलं ना, किती छान, किती प्रेमानं समजवलं त्यांनी मला। बरं, मी शिके ना, तू आता झोप, खूप उशीर झालाय। तू जेवलीस का? सगदेवा, बाळार हप्ता भरले तरी पैसे जमा होतील का? बघतोय। बाबा, काय रे बाळा? ते आमच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यासाठी सरांनी ना फी भरायला सांगितलीये। आता मी झोपतो, मला सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा आहे। सावली, काय झालंय? काय नाही, तुम्हाला चहा नाही आवडला का? चहा आवडला मला, पण जी व्यक्ती दररोज चहा द्यायला येते ती व्यक्ती आज नाही आली। म्हणजे? तू आज चहा द्यायला का नाही आलीस सावली? माझ्या हातात हे काम होतं ना, म्हणून मी सर्व आजींना पाठवलं। एक विचारू? दररोज काम असतं ना तुला, पण रोज तूच येतेस चहा द्यायला, मग आज नेमकं काय झालं? कॉन्सर्ट वरून आल्यापासून काहीतरी बदल झालाय तुझ्यात। आय डोंट नो काय झालाय, पण तुझ्या चेहऱ्यावरची स्माइल पण गेली आहे सावली। काय झालंय? सावली, याआधी मी जेव्हा जेव्हा संकटात अडकलो तेव्हा एका मुलीने मला मदत केली। ती मुलगी दुसरी कोणी नसून अस्मिता असावी। आज गव्हाच्या पिठाचा ज्यूस देणार आहेस का? म्हणजे? खाली बघ। सावली, काय? मी करते वहिनी। मी वहिनी, सावलीचं कामाकडे लक्ष नाहीये, त्याला सांग कामाकडे लक्ष द्यायला। सावली, मी करते। राम नाम घे, हरीचे नाम घे, राम नाम घे, हरी
हरीचे नाम घे मगच प्राण्या इथे सुखाने मगच प्राण्या इथे सुखाने तू आराम घे राम नाम. अखंड सौभाग्यवती भव. नव सौभाग्यवती आहेस ताई. माझ्या बहिणीसारखी आहेस. तुझ्या भाळी सदैव सुख नांदू दे. महाशिवरात्र जवळ येते पण येणारी महाशिवरात्र काहीतरी संकेत दर्शवते बघ. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? प्रसंग अडचणीचा आहे तसा इशारा मिळतोय. अडचणीचा म्हणजे काही संकट येणार आहे का? ताई तुझ्या सौभाग्यावर संकट येऊ पाहते. तुझं कुंकू धोक्यात येत आहे. अरे देवा, काही करता येईल का? सांगतो एक उपाय आहे. जा तुझ्या हाताने धान्य दे. अखंड सौभाग्यवती भव. मी खरं सांगू का, या सगळ्यावर माझा विश्वास नाही. म्हणजे आयुष्यात अशा काही घटना घडून गेल्या की या सगळ्यावरचा माझा विश्वासच उडाला. हे सगळं मुलांसाठी करते हो. लहानपणापासून झालेले संस्कार आणि आपली संस्कृती त्याच्यामुळे तुमचा मान राखला. तुम्ही येऊ शकता. उन्हाच्या चटक्याने भाजेल सावली ती सुखाची. कर मनोभावे भक्ती त्याची मर्जी होईल शिवाची. राम नाम घे हरीचे नाम घे राम नाम घे हरीचे नाम घे. अमृता, खूप वर्षांपूर्वी आपल्या घरी असाच एक वासुदेव आला होता आणि मला असं सांगितलं होतं आपल्या सारांच्या आयुष्यात ना एक आयुष्य रेषा येईल. आणि आलं कोण? सावली तिच्या नावाप्रमाणेच आहे. तुझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन सावली खरंच त्याच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहणार आहे. असो, चल आजचं. म्हणजे सारंग सरांचा जीव माझ्याच हातात आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.